झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात अनेक भागात भीषण दुष्काळ असताना कोल्हापुरात मात्र दररोज लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया जाते। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये आठवड्याच्या मुद्द्याअंतर्गत कोल्हापूरमधली परिस्थिती पाहूयात। राज्यात एकीकडे दुष्काळ असताना कोल्हापुरात मात्र दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे। कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र या वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर नागरिक दररोज गाडी धुण्यासाठी, धुणं धुण्यासाठी करतायत। त्यामुळे ही गळती रोखणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। कोल्हापूर शहरामध्ये सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून कोणतेही पाणी गळतीसाठी ठोस उपाययोजना होत नाहीये। या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये लाखो लिटर पाणी वाया जाते आणि त्याची वसुली सुद्धा नागरिकांकडून केली जाते। बऱ्याच भागाचा जर पाणी पुरवठा त्या ठिकाणी व्यत्यय येत असेल तर अशा वेळेला टँकर स्वरूपात वाहनं भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी लोकांना पाणी पुरवठा केला जातो आणि संबंधित गळती ही 1, 2, 3 दिवसामध्ये काढून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये वाया जाणारं पाणी हे वाचून त्या ठिकाणचं पाणी हे इतरत्र वापरलं जातं। गेल्या 13 वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचं पाणी वाया जात आहे, पण याचं सोयरसूतक कोल्हापूर महानगरपालिकेला नाही। मात्र आता तरी महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार का असा प्रश्न निर्माण झालाय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।